अशू चल बाळा उठ. सगळेच आपण असं खूप वेळ बसून राहिलो. असं किती वेळ बसणार ना. उर्मिला तू एक काम कर, तू जेवणाचं बघ जरा. हो. तर सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या, आराम करा. काय आपल्या सगळ्यांना ना शांत होण्याची गरज आहे. मी निघते. हा नाही नाही अगं, तू पण थोडं खाऊन जा. नाही नको सर, आई एकटीच आहे घरी, मी निघते. हा भाऊ तुम्ही उठा ना, तुम्ही या ना जेवायला. तुम्ही उठलात ना की सगळे उठतील. चला ना. उर्मिला मला भूक नाहीये. भाऊ थोडं तरी खाऊन घ्या. शिवा घरात नसताना मला खास जाणार नाही. त्या मुलीसाठी स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करायची काहीही गरज नाहीये. तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात, जेवून घ्या. हे सगळं एका बाजूला आणि तब्येत एका बाजूला. तब्येत महत्वाची असते. माझ्यासाठी काय महत्वाचं आहे मला ठरवू दे. आशू, आजपर्यंत तुझा अभिमान वाटावा अशी संधी तू मला बऱ्याचदा दिलीस. तुझ्या लग्नानंतर तू शिवाच्या आजीचा नातू झालास तेव्हा तर मला खूप आनंद झाला. आपला बिझनेसही तू खूप छान सांभाळलास, सांभाळतोयस. पण आशू, आज तू एक माणूस म्हणून, एक नवरा म्हणून चुकीचा वागलास. आज तू माझ्या नजरेतून उतरलास. अहो भाऊ, मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागावले आहात, पण माझा जो निर्णय आहे तो बरोबर आहे. एक मिनिट, आधी मी काय बोलतोय ते ऐकून घे. अशू, मला माहिती आहे तुझा स्वभाव कसा आहे ते. तुझी बायको आहे. तू जेव्हापासनं या घरात आली तेव्हापासनं ती तुझ्यासाठी उभी आहे, तुझ्या बाजूनी उभी आहे. अरे तिने तुझ्यासाठी खूप केलंय आशू. इतकं सगळं होऊन गेलं आणि तरी सुद्धा तुम्ही त्यालाच बोलताय. नाही, हे मी आधीच बोलायला पाहिजे होतं. शिवा घरातून बाहेर पडत असताना मी हे बोलायला पाहिजे होतं, पण आता उशीर झाला. पण एक दिवस सांगतो तुम्हाला सगळ्यांना तुमच्या वागण्याचा पश्चाताप होईल. अजूनही भाऊ तुम्ही तिचीच बाजू घेताय. तिने एवढं सगळं करू नये आम्ही तिला सहन करत बसायचंय? आशूने तिला सहन करायचंय? कीर्ती, तू तर बोलूच नकोस. तुझ्यामुळे हे सगळं. तुम्ही तिला का बोलताय? आशूचा जीव धोक्यात घातला शिवाने आणि तरी आपण सगळ्यांनी तिला समजून घ्यायचं. एक मिनिट आई. भाऊ, माझं प्लीज ऐकून घ्या. आशू, तू काही म्हणालास तरी माझं मन हे मानायला तयार नाही. शिवा हे करूच शकत नाही. करू शकत नाही? ऑफकोर्स करू शकते भाऊ, आणि तिने हे केलंय. आधीही केलंय आणि आत्ताही. काय बोलतोयस आशू तू? भाऊ, मी तुम्हाला डिटेल्स नाही सांगू शकत सगळी, पण माझ्यावर विश्वास ठेवा. तिने हे केलंय आणि म्हणूनच मी जो निर्णय घेतलाय त्यावर मी फर्म राहणार. आणि काही झालं तरी हा माझा निर्णय नाही बदलणार. शिवा, तू इथे? काय? नाही सॉरी, म्हणजे तुझंच गॅरेज आहे, कधीही येऊ शकतेस, पण यावेळी शिवा काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही रे, ते नवरा बायकोची लफडी. हो,
म्हणजे तुझं आणि आशूचं भांडण झालंय? हा चांगलंय. काय? नाही काय, भांडण करायला सुद्धा बोलावं लागतं ना. ते माझ्याकडे तर तोही चान्स नाहीये. याला सगळं सांगू का? पण सांगू तरी काय? पण तुझ्याकडे होप्स तरी आहेत दिव्या परत तुझ्या आयुष्यात येईल. मला तर काहीच कळत नाही. का झालं तुझं आणि आशूचं भांडण? भाई तुला तर माहितीये ना प्रेम कशी गोष्ट आहे. प्रेमात गोष्टी वरखाली होत असतात, त्यातलीच ही एक गोष्ट आहे. बरोबर आहे. पण शिवा तू तू घरी का नाही गेलीस? हे बघ चंदन, मला आई आणि आजीला काही कळू द्यायचं नाहीये. आधीच दिव्यामुळे त्या खूप टेन्शन मध्ये, त्यात हे माझं टेन्शन सांगून अजून नको त्यांना त्रास. आणि मला वाटतं तूही कोणाला हे सांगू नको, कारण मला हे कोणाला कळू द्यायचं नाहीये. मी समजू शकतो शिवा, आणि तू काळजी नको करूस. मी यातलं काही कोणाला कळू देणार नाही. डोंट वरी. तू एक काम कर, तू आतमध्ये झोप, आराम कर. हा, मी बाहेर झोपतो. नाही अरे, तुझी जागा केलीस ना छान, तू झोप. अगं नाही शिवा, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. अगं तूच मला इथे काम दिलं आणि तुझंच गॅरेज आहे. तू झोप आतमध्ये, मी बाहेर झोपतो आरामात. डोंट वरी.